रामकृष्ण हरी माऊली सर्वांना. आजचा टॉपिक थोडासा इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे, कारण की आज मी आत्मपरीक्षण जी काय संकल्पना आहे त्या टॉपिकवरती बोलणार तुमच्यासोबत. तर सर्वात महत्त्वाचं, आता 1-2-3 दिवस काही वेळ मिळाला नाही, काही कामाअभावी व्हिडिओ बनवण्यासाठी. यूट्यूबला नाही बनवला आणि इन्स्टाला पण नाही बनवला. तर आज जे काय आत्मपरीक्षण, ज्याला जे काय म्हणतो का आपल्या जीवनाचा स्वतःबद्दलचा जो काय आरसा आहे, त्या आरशाबद्दल मी तुम्हाला आज एक 5-10 मिनटं बोलणार आहे. तर आत्मपरीक्षण ही खरं काळाची गरज आहे. म्हणजे माझ्या अनुभवातून मी वैयक्तिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे माझा आजच्या कंटेंटमध्ये, की बाबा मी का माळ घातली. आता बऱ्याच जणांना अचानक काल रील बघितल्याच्या नंतर कळलं की बाबा यांनी माळ घातली. बऱ्याच जणांचा पॉझिटिव्ह रिप्लाय होता की खरंच खूप भारी काम केलं, आणि काही जणांचा निगेटिव्ह रिप्लाय होता. पण असो, प्रत्येकाचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा कसा आहे त्याचा विचार करून चालणार नाही आजच्या काळात तरी. आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं ना, स्वतःला ज्यावेळेस स्वतःची चूक कळायला लागते, किंवा ज्याला आपण म्हणतो आत्मपरीक्षण केल्याच्या नंतर काही ज्या तुमच्याकडून होणाऱ्या चुका आहे ज्यावेळेस तुम्हाला कळतील ना, त्यावेळेस तुमच्यात ती कुठंतरी विश्वास निर्माण होतो, का ती पोकळी निर्माण होती, का आपण कुठंतरी कमी पडतो आहे, आपण कुठंतरी चुकीच्या मार्गावर आहे. तर आत्मपरीक्षणचा जो काय मेन मुद्दा आहे त्याच्यावर मला थोडंसं आज बोलावं वाटलं म्हणून मी बोलतो आहे. तर काय असतं ना, आत्मपरीक्षण म्हणजे काय, याचं एक सिंपल व्याख्या सांगतो मी तुम्हाला. काय ना, स्वतःबद्दल टोटल माहिती तुमच्याबद्दल मिळवणे. म्हणजे दिवसभरात तुमच्या एक 5 मिनटं संध्याकाळी स्वतःसाठी वेळ द्या. प्रत्येकाने जे काही व्हिडिओ बघत असतील माझे, जे काय आपले सबस्क्रायबर असतील, जे काही इन्स्टा फॉलोअर्स असतील, त्यांना एक विनंती आहे का 5 मिनटं स्वतःसाठी वेळ द्या निवांत. आता बरेच जण या गोष्टी करतात, त्याबद्दल शंका नाही, पण एक माझा एक अनुभवातून मला तुम्हाला जे काय तोडक्या मोडक्या भाषेत सांगायचं आहे आतापर्यंत मी तुम्हाला ते सांगत आलो. तर विषय काय आहे ना, 5 मिनटं संध्याकाळी थोडंसं शांत डोक्याने एका ठिकाणी बसा निवांत. सकाळी उजाडल्यापासून, सकाळ झाल्यापासून आपण दिवसभराची दिनचर्या जी काय आहे तुमच्या आयुष्यातली, जी काय तुमची लाईफस्टाईल आहे दिवसभराची, त्याच कुठं चुकलो, काय कामं केले, कुठं कोणाला नाराज केलं, कोणाचं कुठं मन दुखवलं, कुठं आपल्या हातून चुकी झाल्यात, कुठं सुधारण्याची गरज आहे, आणि कुठंतरी आपला ट्रॅक चुकतो आहे का बरोबर ट्रॅकवरती आहे, किंवा ह्या ज्या गोष्टी आहे दिवसभराचा पूर्ण एक एका पेपरवरती नोट डाऊन करा. या गोष्टी आपण दिवसभरात काय काय केलं, काय केलं, त्याच्यापेक्षा त्यात कोणतं योग्य केलं आणि कोणतं अयोग्य केलं, ह्या ज्या वर्तणुकी तुमच्या, जी काय वागणूक आहे, समाजासोबतची जी काय अटॅचमेंट आहे, ज्या तुमच्या होणाऱ्या चुका आहे, हाच तुमच्यात थोडका आरसा आहे. तुमचा आरसा आहे. आरसा म्हणजे काय, का तुमचं आत्मपरीक्षण आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही मनापासून या गोष्टी तुमच्या जीवनात अवलंब करणार आहे ना, कुठंतरी तुमच्या चुका कमी कमी होत जाण्याचा प्रयत्न होईल तुमचा. आतापर्यंत मी माझा मोठेपणा सांगतच नाही का मी चुकलोच नाही आयुष्यात, किंवा चुकीचे निर्णय घेतलेच नाही, किंवा माझी वागणूक चुकली नसेल कदाचित, किंवा मी वेगळ्या ट्रॅकवरती गेलो नाही, हे पण मी असं नाही का बा मान्य करणार नाही म्हणून. काय असताना, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. पण पुतळा आहे तो मान्य आहे, पण तो जन्मजात जन्मल्यापासून तर आयुष्याच्या शेवटापर्यंत जर पुतळाच राहत असेल तर त्या मनुष्याला काही अर्थ नाही माझ्या हिशोबाने तरी. काय होतं ना, कुठंतरी आपली चूक समजल्याच्या नंतर त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. जर सुधारणा होत नसेल तर तुमच्यात प्रगती तिथं थांबली असं समजून घ्यायचं. कुठंतरी तुमच्या यशाला पायखुटी नक्कीच घालताय तुम्ही, हे मात्र तेवढंच नक्की. काय होतं ना, कुठंतरी आत्मपरीक्षणाची गरज आहे. का आत्मपरीक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या चुका, तुमच्यात जी काय कमतरता आहे, जी काय उणीव आहे, ती तुम्हाला लगेच कळणार आहे. आणि ही जी उणीव तुमच्यातली जी कमतरता आहे, जी काय संभाषण कौशल्य आहे लोकांसोबत बोलण्याचं, किंवा समाजात जे काय वावरण्याची तुमची काय म्हणते त्याला पातळी आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं बदल करत चालू शकता. मग माझा विषय असाच एक वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्हाला एक थोडक्यात. काय असतं ना, व्यवहार म्हणल्यावर किंवा व्यवसाय म्हटल्यावर कॅश फ्लो कंटिन्यू असतो माणसाच्या हातात. पैसा कधी थोडेफार मोजके पैसे खिशात असायचे. तर काय होतं ना, कुठंतरी एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगून जायचा आहे या व्हिडिओतून. आता कदाचित हा व्हिडिओ जाणून बुजून आता गावातले काही व्यक्तिमत्व वडिलांना किंवा घरच्यांना दाखवतील, पण मला त्याच्यात कमीपणा नाही, कारण जे बोलतो आहे ते खरं बोलतो आहे. आणि सुधारलं आहे त्याच्यामुळे तिथं काही विषय नाही. का काही गोष्टीतून तुम्ही बाहेर पडताय म्हणजे ती तुमचा पुनर्जन्मच आहे. का त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा आधी लोकांचा कसा होता ते महत्त्वाचं नाही. तुम्ही ठरवलं नाही एकदा स्वतःच्या मनानं, तुम्ही सिद्ध केलं ना सुधारायचं आहे, किंवा आपण चुकीच्या मार्गावर होतो, बरोबर मार्गावर येण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही तुमच्या हिमतीनं तिथपर्यंत आला आहे, तर ही सगळ्यात लाखमोलाची गोष्ट आहे. काय नाही, एक छोटंसं उदाहरण सांगतो. आता काल परवा मी माळ घातली.
सहज म्हणजे कोणाच्या विचारात पण नव्हतं देखील का माझं एवढं परिवर्तन एका दिवसात होईल, मी माळ घालायपर्यंत विषय माझा जाईल. झालं काय, एक उदाहरण सांगतो 2 मिनटात. मागच्या शिवरात्रीत महापुराण कथा होती. हा बाबा मान्य सोनाली दिदी करपे यांची कथा आपल्या तिथं नेवरगावमध्ये महादेवाच्या मंदिरात शिवपुराण महाकथा झाली शिवरात्रीच्या वेळेस. तर त्या दिदींच्या कथेत मी कथा एकदम मन लावून ऐकली होती आणि पारायणाला देखील मी त्यावेळेस बसलेलो होतो. काय झालं ना, माणूस कुठंतरी सभोवतालच्या तुमच्या वातावरणाचा, संगतीचा, या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होतोच. तुम्ही कितीही म्हणा होत नाही या गोष्टी, मनावर कंट्रोल पाहिजे, पण ह्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होतोच. माझं तुम्हाला 1-2 मिनटात उदाहरण सांगण्याचं कारण काय की त्यावेळेस मी पारायणाला देखील बसलो होतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानेश्वरी पारायण जे असतं त्या पारायणाला देखील बसलो होतो. पूर्ण दिदींच्या कथा पण पूर्ण दिवस मी एकदम मन लावून ऐकल्या, त्यातलं आकलन पण बऱ्यापैकी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिदींना सहज समोर जे काही बसलेले तरुण वर्ग होतं त्यांना सहज विचारलं, बाबा ठीक आहे बा, तुम्ही एवढं मन लावून कीर्तन ऐकताय, पारायणाला बसले, माझं किती मुलं आहे तरुण मुलं असे का हात वर करतील माळ घालण्यासाठी. तर त्यावेळेस त्या वातावरणात, त्या भावनेच्या भरात भाऊ कोण, मी देखील बाकीच्या मुलांसोबत हात वर केला होता. मग हात वर केल्याच्या नंतर आजूबाजूचे जो लोक होते त्यांना कळून गेलं का यांनी हात वर केलेला आहे, कोणी कोणी. मग ते नोटीस झालं तिथं. मग घरच्यांनी पण विचारलं मला, तू पण होता का बाबा त्यावेळेस हात वर केला त्यावेळेस? म्हटलं हो. मग घालणार आहे का माळ? माझा त्याच्यानंतर मन परिवर्तन परत असं झालं की बघू म्हणलो. आणि बघू म्हणता म्हणता आजपर्यंत जवळपास त्या गोष्टीला 10 महिने झाले. तोपर्यंत माझी मनाची एकाग्रता झाली नाही, मनाची इच्छा झाली नाही. का माझा निर्णय महत्त्वाचा, नको घालू की नको घालू, या निर्णयातच माझे 10 महिने निघून गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, तुम्हाला कोण किती सांगतं आहे, माझा चांगला मित्रपरिवार जो काय होता किंवा जे काय समाजातले लोक होते ज्यांना माझ्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी कंटिन्यू आवडतच असायच्या, त्या माझा मार्ग चुकल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलेलं आहे, साईनाथ तू इथे तो चुकतोय, तुला या गोष्टीतून बाहेर येण्याची गरज आहे, तू व्यवसायाच्या ठिकाणी परत या गोष्टीतून अजून खूप काही पुढे जाऊ शकतो, तुझ्यात गट्स आहे बाबा, तू करू शकतो. पण काय असतं ना, माणूस आहे ना एक त्याच्या वेगळ्या भ्रमातच जगत असतो. नॉलेज असणं आणि भ्रम असणं याचा लय फरक आहे. नॉलेज असून देखील भ्रम असणं हे थोडंसं कुठंतरी मला लाजिरवाणी वाटतं. काय होतं आहे ना, आपण आपल्याच गोष्टीला पूर्व दिशा मानायला लागतो. थोड्या काही गोष्टी समजल्या, जीवनाचं थोडंफार काही रहस्य समजलं, थोडंफार सार समजलं, आयुष्यात थोडं काही सक्सेस भेटलं. माझ्याबद्दल बोलतो आहे मी, बाकीचं इतरांचं नाही. माझा अनुभव तुम्हाला सांगण्याचा उद्देशच काय, का ह्या व्हिडिओतून कमीत कमी 10 तरुणापैकी एका तरुणानं जरी हा पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि त्याच्या कुठंतरी मनावर हा व्हिडिओ जरा काळजाला लागला ना, तर माझ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं सार झालं समजतो मी. तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं, बाबा असं नाही तसं नाही. पण काय असतं ना, शेवटी तुमच्या मनाची तयारी पाहिजे त्या गोष्टीची. लोकांनी सांगायचं आणि मग तुम्ही बदलायचं, ह्या गोष्टी कदापि शक्य नाही. आणि त्यावेळेस बदल जरी केला तुम्ही बळजबरी एखाद्याच्या सांगण्यावरून स्वतः, तर त्या ठिकाणी तुम्ही कम्फर्टेबल नसणार आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की बाबा ठीक आहे, महाशिवरात्र मागची जी झाली, आज जवळपास 10 महिने झाले महाशिवरात्रीला. 10 महिन्यानंतर मी हा निर्णय जो काय 2-3 दिवसापूर्वी अचानक घेतला, तो फक्त माझी मनाची एकाग्रता होती आणि मनाची तयारी होती. काय होतं आहे ना, तयारी होण्यामागचं कारणच एक, कमी आत्मपरीक्षण करायला लागलो. कुठंतरी 2 गोष्टी मी माझ्याबद्दल चुकीच्या मला क्लिअर व्हायलाच लागल्या. लोकांनी सांगितलं किंवा आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं किंवा मित्रपरिवारांना सांगितलं, त्यावेळेस मी माझ्या अहंकारात होतो, म्हणाल काय अडचण नाही. कसं असतं ना, मांजर मारलेलं देखील सांगावं माणसाने आणि काशी केलेलं देखील सांगावं, तरच समाजाला ते मान्य असतं. आणि समाजाला मान्य असण्यापेक्षा तुम्ही उगाच लपून छपून फक्त काशी केलेलं सांगता आणि मांजर मारलेलं सांगता, तर त्याला तथ्य नाही. मी त्या मताचं आहे. आता माझं बोलणं रोकटोक आहे, कदाचित काहींना याचा चुकीचं वाटेल किंवा काही याच्याबद्दल चुकीचा फीडबॅक देतील, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. समाजाचा या 10% निगेटिव्ह लोकांचा मी आजपर्यंत विचार केलेला नाही, इथून पुढेही करणार नाही. फक्त माझं जे काय तळमळीनं तुम्हाला जे काय सांगणं आहे ते का सांगणं आहे, त्याचं थोडंसं काही गोष्टी समजून घेत चला. तर झाला विषय असा की 10 महिन्यानंतर मी सोनाली दिदींच्या हाताने माळ घातली. गेल्याच्यानंतर त्यांना क्लिअर केलं की बाबा आम्ही शिवरात्रीत वर हात केलेला होता, पण इतके दिवस फक्त मनाची तयारी व्हायला लागली म्हणून डिले झालं. पण तरीही त्यांच्यापर्यंत गेल्याच्यानंतर त्यांना एक पॉझिटिव्ह एक वाटलं की बाबा ठीक आहे, 10 महिन्यानंतर काय ना कोणतरी आपल्याकडं माळ घालायला येतं आहे. त्यांच्याकडून अनेक माळी टाकलेल्या आहेत तरुण मुलांनी, त्यांनी तरुण मुलं असतील, मुली असतील किंवा जे काय मनुष्य जाती समजा आपल्या आजूबाजूच्या जेवढ्या काय ज्यांची इच्छा झाली त्यांच्यापर्यंत गेल्याच्यानंतर त्यांनी माळी घातल्या. प्रत्येकाचं कुठं ना कुठं कल्याण झालंच, त्यात शंकाच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ना,
सगळ्यात महत्त्वाचं मी अगोदरचे बऱ्याचशा व्हिडिओत सांगितलेलं तुम्हाला की माइंडसेट आहे तुमचा. काय असतं ना, माइंडसेट तुम्ही त्याबद्दल पॉझिटिव्ह, आपण ज्याला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणतो, काय का जो काय आहे तुम्ही त्याबद्दल विचार करायला लागले ना, त्याबद्दल तुमच्या गोष्टी पॉझिटिव्ह होणार. तुम्ही स्वतःबद्दल कधी आयुष्यात निगेटिव्ह विचार करू नका. किती जरी परिस्थिती तुमची हालाकीची असन, किंवा तुम्हाला शाळेला न्यायला दप्तर नाही, रोज जाऊ शकत नाही, जायला सायकल नाही, शाळेत जायला व्यवस्थित कपडे नाही, घरची परिस्थिती बिकट आहे, 2 टायमाचं अन्न तुम्हाला व्यवस्थित भेटत नाही, आईवडील लोकांचे तिथं मोलमजुरी करताय, पण शिकण्याची इच्छा सोडू नका, कुठंतरी काहीतरी आयुष्यात बनण्याची इच्छा सोडू नका. का सोडू नका, ह्या गोष्टीतून मी अनुभवलेलं आहे. फक्त एक जस्ट पॉझिटिव्हिटी असू द्या, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आपण ज्याला म्हणतो, ती जर तुमच्यात असेल ना, तर ती ॲटोमॅटिक ब्रह्मांडात एक कमेंट पास करते तुमच्याबद्दल की बाबा ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीची गरज हे तुम्हाला देणंच आहे. आणि लॉ ऑफ युनिवर्स आपण ज्याला म्हणतो आहे का, जी काय ब्रह्मांडाची ताकद आहे, जी काय लॉ ऑफ युनिवर्सची ताकद आहे, ही तुम्हाला त्या पद्धतीनं डायरेक्शन ॲटोमॅटिक देत चालते आणि बुद्धी तुमची त्या पद्धतीनं काम करत चालते. मग आता सांगायचा मुद्दा मला असा होता, आत्मपरीक्षणावरून आपण या मुद्द्यापर्यंत पोहोचलो की बाबा ठीक आहे, ह्या गोष्टी ज्यावेळेस कधी कळणार तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, करणार आहे तुम्ही त्या गोष्टी, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या चुका दिसतील, तुमचे जे काय चांगलं काम दिसेल, वाईट काम दिसेल. काय होतं आहे माहिती आहे का, तुम्ही किती कर्तृत्ववान आहे किंवा तुमचं कर्तृत्व किती स्टँडर्ड आहे किंवा समाजासाठी तुम्ही काय करता, त्यापेक्षा तुमचे 100 कामं चांगले असेल आणि एक काम जर चुकीचं असेल ना, तर त्या 100 चांगल्या कामाला उपयोग नाही. आता हे सगळं माझ्या आत्मपरीक्षणातून माझा जो काय अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, सोनाली दीदींपर्यंत गेल्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस माळ टाकली, तर तिथपर्यंत जाईपर्यंत एक मनात एक अशांतता होती माझ्या की बाबा आपण लय मोठा निर्णय घेतो आयुष्यातला, कुठंतरी आपण डायरेक्ट टर्निंग पॉईंट होणार आहे, आपण कुठंतरी काहीतरी समाजातून वेगळा घटक होणार आहे, ज्या काय बाकीच्या लोकांसोबत आपण थांबलो आहे काही त्यांच्यापासून थोडंसं आपल्यात गॅप पाडणार आहे, आता आपण लांब जाणार आहे, या दुरावा निर्माण होणार आहे. या गोष्टीमुळे थोडीशी चलबिचल तिथपर्यंत जाईपर्यंत अशांतता माझ्या मनात होती. तिथपर्यंत जाईपर्यंत मी जास्त काही चर्चासत्र मित्रपरिवारासोबत केलं नाही. पण एक सांगतो, काय असतं ना, कुठं 12वी सायन्स झालेलं, तर माझा अध्यात्मावरती किंवा या बाकी गोष्टीवरती माझा जास्त विश्वास नव्हता, उघड बोलायला काय हरकत नाही. पण शिवरात्रीचं पारायण केलं, त्यानंतर कथा मनापासून ऐकली, परत श्रीराम मंदिर नेवरगाव इथं पारायणाला बसलो, काही कीर्तन ऐकले, त्याच्यानंतर कुठंतरी अध्यात्माबद्दल एक थोडी का होईना माझ्या मनात जागा निर्माण झाली. आणि त्यात अध्यात्माच्या जीवावरती मी शेवट माळ घालण्याचा निर्णय घेतला. का, कुठंतरी मन तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, तर कमीत कमी अध्यात्माच्या तरी कंट्रोलमध्ये, तुमचं नियंत्रणामध्ये तुमचं मन पाहिजे. त्यांनी ठरवलं ना, तर तो तुमच्यापर्यंत कसाही पोहोचेल आणि तुम्हाला त्याच्या वाटेवरती कसाही घेऊन जाईल, हे तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, हे मान्य करायलाच हवं. तर त्याच्यामुळं तिथं गेल्याच्यानंतर, सोनाली दीदींकडे गेल्याच्यानंतर ज्यावेळेस मी तिथं त्यांनी माळ टाकली ना, त्यावेळेस एक शांतता मनात अशी निर्माण झाल्यासारखी मला फील झाली. जो अनुभव मी आता शब्दात सांगू शकत नाही त्या गोष्टी. का असतं ना, का कुठंतरी दैवी शक्ती त्यांच्यात आहेच, मान्यच करावं लागणार आहे. माळ टाकल्याच्यानंतर माझे जे काय मनातले काय विचार चालू होते, जे धावपळीचे विचार होते, कुठंतरी एक शांतता, मन प्रसन्न वाटायला लागलं. आणि झालं 2च दिवस झाले अवघे, पाहुणेरावळ्यांचे फोन आहे, मित्रपरिवारांचे फोन आहे, इंस्टाला रील टाकल्याच्यानंतर बऱ्याचशा कमेंट आहे, बऱ्याचशा जणांचे व्हॉट्सअपला मेसेज आहे, इंस्टाला मेसेज आहे. काहींचं म्हणणं होतं तू चांगला निर्णय घेतला, काहींचं म्हणणं होतं बाबा एवढं लवकर घालण्याची काय गरज होती. पण काय असतं ना, स्वतःच्या मनाचं कुठंतरी कंट्रोल तुमच्यावर पाहिजे. याचं त्याचं ऐकून ह्या गोष्टी करू नका. काय असतं ना, एक दैवी शक्ती तुमच्या पाठीमागं सतत एक काम करत असती, का तुम्हाला ती सांगत राहते, फक्त तुमचं मन त्या शक्तीला अडवत असतं की रे बाबा नाही, आज 10 महिने मला माळ घालायला लागले म्हणजे काय, का दैवी शक्ती जी काय सांगत होती बाबा तू माळ घाल, कुठं तर तू सुधारण्याची गरज आहे, चुकीच्या मार्गावर आहे. पण ज्यावेळेस माझ्या मनाची तयारी झाली, त्याच वेळेस मी त्या निर्णयाला भाग पडलो. एवढ्या सगळ्या गोष्टीतून मला एक सांगण्याचा मुद्दा तरुण पोरांना असाच, की आजो काही वेळ गेलेली नाही. काय असतं ना, लोक म्हणते आता वेळ गेली, खूप उशीर झाला, पण काही नसतं. आज माझं वयाचं 30-31 वर्ष चालू आहे. आज मी म्हणजे चुका ज्या झालेल्या आहेत त्या ऑनलाईन कॅमेरासमोर सुद्धा सांगायला मला काही अडचण नाही त्याबद्दल. ज्या काय चुका झाल्या, ज्या काय कुठंतरी मी ट्रॅक सोडून भरकटायला लागलो होतो. कसं असतं ना, कुठंतरी ग्रोथ करायची आहे. एक सापाचं उदाहरण सांगतो, त्याला जर गती घ्यायची आहे ना, तर त्याला जुनी कात ज्याला काय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणत असतील ते नाही सांगता ना, वेगवेगळ्या भागात काय म्हणत असतील, पण आमच्याकडे सापाच्याला कातीन म्हणते किंवा कात म्हणते. ज्यावेळेस साप आहे ना कातीवर येतो किंवा कातनीवर येतो ना, त्यावेळेस त्याचा वेग आहे ना कमी होऊन जातो.
मग त्या झालेला वेग कमी ना, तर त्याला परत वेग घेण्याचा मग तो कुठंतरी समाजाच्या चपेटमध्ये येऊन जातो किंवा कोणाच्या लाठीचा मार बसून तो त्याचं मरण होऊन जातं किंवा कुठंतरी त्याचं आयुष्य संपायचे चान्सेस भरपूर असतात. वेग नसतो, कोणाच्या नजरेस पडला तो तिथं संपला, असा सरळ सरळ अर्थ निघतो त्या उदाहरणाचा. सांगायचा उद्देश काय, तुम्हाला जर आयुष्याचा किंवा त्या सापासारखा तुम्ही जर कात सोडली नाही ना, तर तुमचा वेग तिथं थांबला. ज्यावेळेस तुम्ही ती अंगावर आलेली कात आहे, जो काय तुमच्यात आलेला दुर्गुण आहे, ज्या काय तुमच्या चुका आहे, ज्या दिवशी तुम्ही सुधारणार ना, त्यावेळेस तुमचा वेगाला कोणी अडवू शकत नाही. तुम्ही कोणाच्या अधीन जाऊ शकत नाही त्या गोष्टीसाठी. आणि ज्या दिवशी तुम्ही कात टाकणार आहे ना, सापासारखे कात टाकणार आहे ना, त्यावेळेस तुमचं काम करण्याची ऊर्जा, जो काय कमबॅक आहे ना, तो खतरनाक असणार आहे. एवढं माझं सांगण्याचा तुम्हाला उद्देश होता तरुण मुलांना, की बाबा ह्या गोष्टीचं थोडंसं आकलन करा. मी जे काय अनुभवातून सांगतो, जे काय बोलतो ते ऑनलाईन कॅमेऱ्यासमोर तुमच्यासमोर आतापर्यंत मांडत आलेलो आहे ना. कुठं पुस्तकात वाचलं बाबा, पाठांतर केलं आहे, मग कॅमेऱ्यासमोर बोलतो आहे ते नाही. तरी सर्वांना महत्त्वाचा मुद्दा आहे आत्मपरीक्षणाबद्दल. आपण जे काय एवढा वेळ काय तुमचा घेतला आहे ना, तर आत्मपरीक्षण करा. आजच थोडासा 2-5 मिनटं वेळ द्या. जिथं असेल तिथं जागेवर 2 मिनटं डोळे शांत मिटून 5 मिनटं थोडंसं 2-5 मिनटं थोडंसं वेळ काढा आणि बघा आपण काय करतो आहे, आपण कोणत्या मार्गावर आहे, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. हे 2 कॅटेगरी निवडा, 2 भाग करा. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. जे नाही करायला पाहिजे ना, ते आजपासून थांबवा. तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल झालेला दिसेल तुम्हाला. आणि हे जे काय लॉ ऑफ युनिव्हर्स आपण ज्याला म्हणतो ना, तो तुमच्याबद्दल काम करायला तेवढ्या तीव्रतेने चालू होईल. सापाच्या उदाहरणासारखं तुम्ही कात सोडण्याचा विचार आजही करा, तुमचा वेग दुप्पट होणार. आणि जो काही कमबॅक होणार आहे ना, नो चॅलेंज त्या गोष्टीला. त्याच्यामुळे थोडंसं स्वतःला अपडेट करा. तरुण पोरांना माझं परत एकदा सांगणं आहे, कोणाला काही शंका कुशंका असेल तर माझा नंबर पण आहे सोशल मीडियावरती, इंस्टावरती, बिनधास्त कॉल करा. काय असतं ना, मला माझे अनुभव सांगण्याची एवढी तळतळून का गरज आहे का बाबा ठीक आहे, मी प्रत्येक ठिकाणी चांगलाच होतो किंवा मी चांगलाच वागलो असं नाही. चुका माझ्याकडूनही झाल्या, पण ज्या झालेल्या चुकातून जे काय मी शिकलो आहे ना, ते तुम्हाला माझं तळमळीने सांगण्याचं एक उद्देश आहे. त्याच्यामुळे आता व्हिडिओ मार्फत ज्यांना मला काय चुकीचं समजायचे किंवा जे काही निगेटिव्ह लोक आहेत ते मला चुकीचं समजणार आहे, ते आजही समजत होते, उद्याही समजतील. त्याबद्दल मला ती शंका नाही आणि त्यांचं मला टेन्शनही नाही. पण याच्या व्हिडिओ बघण्यातून जरी 10 जणातून 1 जण जरी सुधारला किंवा त्याच्या विचार करायला त्याला मी भाग जरी पाडलं ना, त्याच्या मनाला जरी हा व्हिडिओ लागला ना, तो माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच सोनाली दीदी करपेंचं खरंच मनापासून धन्यवाद. का आज कुठंतरी त्यांच्यामुळं एक मनापासून मला आज व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळाली. आणि सर्वात महत्त्वाचं जी काय माळ मी त्यांच्या हातून धारण केली आहे, तिचं पावित्र्य राखण्याचा मी आयुष्यभर प्रयत्नच करीन, त्याबद्दल शंका नाही. तरी परत एकदा सर्वांना धन्यवाद. शुभ सकाळ. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा तरुण मुलांपर्यंत. माझा जो काय तळमळीचा जो अनुभव आहे, माझा तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. बाकीचं टॉपिक आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद परत एकदा मनापासून. रामकृष्ण हरी.